नमस्कार फ्रेंड्स, मी ॲडव्होकेट संजय गुरव. आज आपण भारतीय राज्यघटनेतील कलम 62 आर्टिकल 62 या कलमाच्या तरतुदी आज आपण साध्या सरळ सोप्या भाषेमध्ये समजून घेणार आहोत. भारतीय राज्यघटनेतील कलम 62 हे कलम राष्ट्रपतींच्या पदाची रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक घेण्याची वेळ आणि नवीन राष्ट्रपतींचा कार्यकाळ याबद्दल महत्त्वपूर्ण तरतूद करते. हे कलम सुनिश्चित करते की भारताचे सर्वोच्च घटनात्मक पद हे पद कधीही दीर्घकाळ रिक्त राहणार नाही. काय तरतूद आहे या कलमामध्ये? तर हे कलम राष्ट्रपतींच्या पदाची रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक घेण्याची वेळ आणि नवीन राष्ट्रपतींचा कार्यकाळ याबद्दल महत्त्वपूर्ण तरतूद करते. हे कलम सुनिश्चित करते की भारताचे सर्वोच्च घटनात्मक पद कधीही दीर्घकाळ रिक्त राहणार नाही. या कलमाचं नाव कलम 62 राष्ट्रपतींच्या पदाची रिक्त जागा भरण्यासाठी निवडणूक घेण्याची वेळ आणि निवडून आलेल्या पदाचा पदावधी असं या कलमाचं नाव आहे, शीर्षक आहे. तर या कलमाची व्याख्या काय आहे, तरतूद काय आहे? सब क्लॉज 1 मध्ये उपकलम 1 मध्ये काय आहे? राष्ट्रपतींचा पदावधी संपल्यामुळे होणारी रिक्त जागा भरण्यासाठीची निवडणूक तो पदावधी संपण्यापूर्वीच पूर्ण केली जाईल. तर उपकलम 2 मध्ये काय आहे की राष्ट्रपतींचा मृत्यू, राजीनामा किंवा पदच्युती यामुळे पद रिक्त झाल्यास ती जागा भरण्यासाठीची निवडणूक रिक्त झाल्याच्या तारखेपासून 6 महिन्यांच्या आत घेतली जाईल. तसे 2 महत्त्वाच्या तरतुदी ह्यात केलेल्या आहेत, या कलमात केलेल्या आहेत. हे कलम सोप्या भाषेत समजून घेऊया. हे कलम 2 मुख्य प्रसंगाबद्दल बोलते. एक तर नियमित रिक्त जागा, जर राष्ट्रपतींचे 5 वर्ष पूर्ण होत असतील तर त्यांचे 5 वर्ष संपण्यापूर्वीच नवीन राष्ट्रपती निवडून आणणे बंधनकारक आहे. दुसरा आहे अचानक उद्भवलेली रिक्त जागा. जर राष्ट्रपतींचा मृत्यू झाला, त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना पदावरून हटवले, म्हणजे महाभियोग प्रक्रिया चालून त्यांना पदावरून हटवलं, तर 6 महिन्यांच्या आत नवीन निवडणूक घेणे अनिवार्य आहे. जोपर्यंत नवीन राष्ट्रपती येत नाही तोपर्यंत राष्ट्रपती कार्यवाहू राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. तोपर्यंत उपराष्ट्रपती हे कार्यवाहू राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. तर काय आहे या मुख्य 2 तरतुदी? तर नियमित रिक्त जागा झाल्यास, ज्यावेळी राष्ट्रपतींची नियमित रिक्त जागा होईल त्यावेळी जर राष्ट्रपतींचे 5 वर्ष पूर्ण होत असतील तर त्यांचे 5 वर्ष संपण्यापूर्वीच नवीन राष्ट्रपती निवडून आणणे बंधनकारक असे आहे. आणि दुसरी सिच्युएशन काय आहे, दुसरी परिस्थिती काय असेल तर अचानक उद्भवलेली रिक्त जागा. जर राष्ट्रपतींचा मृत्यू झाला, त्यांनी राजीनामा दिला किंवा त्यांना पदावरून हटवले, तर 6 महिन्यांच्या आत नवीन निवडणूक घेणे अनिवार्य आहे. जोपर्यंत नवीन राष्ट्रपती येत नाही तोपर्यंत उपराष्ट्रपती हे कार्यवाहू राष्ट्रपती म्हणून काम पाहतात. अच्छा, बरं, हे कलम का अस्तित्वात आलेलं आहे? तर भारताचे राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख आणि तिन्ही दलांचे सेनापती असतात. हे पद रिक्त राहणे म्हणजे देशाची सुरक्षा किंवा घटनात्मक यंत्रणा धोक्यात येणे होय. सत्तेमध्ये कोणतीही पोकळी निर्माण होऊ नये आणि नवीन राष्ट्रपतींची निवड लोकशाही मार्गाने त्वरित व्हावी यासाठी हे कलम बनवण्यात आलेले आहे. का आलेलं आहे? तर भारताचे राष्ट्रपती हे राष्ट्रप्रमुख आणि तिन्ही दलांचे सरसेनापती असतात. हे पद रिक्त राहणे म्हणजे देशाची सुरक्षा आणि घटनात्मक यंत्रणा धोक्यात येणे होय. सत्तेमध्ये कोणतीही व्हॅक्यूम निर्माण होऊ नये आणि नवीन राष्ट्रपतींची निवड लोकशाही मार्गाने त्वरित व्हावी यासाठी हे कलम बनवण्यात आलेलं आहे. म्हणून हे कलम अस्तित्वात आलेलं आहे. आता ह्या कलमाचं महत्त्व आणि उद्दिष्ट समजून घेऊया. निरंतरता कंटिन्युटी आहे. राष्ट्रपती पदाची निरंतरता टिकून ठेवणे हे या कलमाचं उद्दिष्ट आहे. निश्चित कालावधी, निवडणूक लांबणीवर टाकली जाऊ नये यासाठी 6 महिन्यांच्या मर्यादा घालणे हे एक उद्दिष्ट आहे. घटनात्मक स्थिरता, उपराष्ट्रपतींना केवळ तात्पुरती जबाबदारी देणे आणि लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या राष्ट्रपतींना लवकरात लवकर पदावर बसवणे अशी आहे तरतूद ह्या कलमात केलेली आहे. ओके, तर कलमाचे उल्लंघन, शिक्षा आणि उपाय काय? जर 6 महिन्यांच्या आत निवडणूक घेतली नाही तर ते संविधानाचे उल्लंघन मानले जाईल. उपाय काय आहे अशा उल्लंघनावर? तर अशा परिस्थितीत निवडणूक आयोगाला उत्तर द्यावे लागते आणि सर्वोच्च न्यायालय निवडणुकीचे आदेश देऊ शकतात.
देऊ शकते. अपवाद काय आहे? तर एखाद्या राज्यात विधानसभा विसर्जित असली तरीही राष्ट्रपतींची निवडणूक थांबवता येत नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलेले आहे. हे आपण उल्लंघन, शिक्षा आणि उपाय पाहिलेत. आता न्यायालयीन प्रकरण पाहूया ह्या कलमासंबंधित. इन रे प्रेझेन्शि प्रे प्रेसिडेन्श इन इन रे प्रेसिडेन्शियल पोल 1974 मधला खटला. या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले की कलम 62(1) मधील तरतूद अनिवार्य आहे. राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणूक पूर्ण झाली पाहिजे. जरी काही राज्यांच्या विधानसभा विसर्जित असतील तरी निवडणूक वेळेवरच पार पाडली पाहिजे, असं ह्या खटल्यात निर्णय दिलेला आहे. काय म्हटलेलं आहे या खटल्यात? इन रे प्रेसिडेन्शियल पोलमध्ये काय म्हटलेलं आहे? या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलं की कलम 62(1) मधील तरतूद अनिवार्य आहे. राष्ट्रपतींचा कार्यकाळ संपण्यापूर्वीच निवडणूक पूर्ण झाली पाहिजे. जरी काही राज्यांच्या विधानसभा विसर्जित असतील तरी निवडणूक वेळेवरच पार पाडली पाहिजे. आता या कलमासंबंधित असलेले सांविधानिक कलमे आणि इतर कायदे पाहूया. कलम 56 राष्ट्रपतींचा 5 वर्षाचा कार्यकाळ. कलम 65 राष्ट्रपतींच्या अनुपस्थितीत उपराष्ट्रपतींचे कार्य. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती निवडणूक कायदा 1952 निवडणुकीच्या तांत्रिक प्रक्रिया स्पष्ट करतो. ते ही काही कलमे आणि कायदे आहेत या कलमाच्या संबंधित. आता कलमाची समीक्षा कशी करता येईल की सकारात्मक बाजू समजून घेऊ. हे कलम सत्तेचे शांततापूर्ण आणि वेळेवर हस्तांतरण सुनिश्चित करते. नकारात्मक बाजू काय या कलमाची? 6 महिन्यांचा कालावधी हा कधी कधी राजकीय अनिश्चिततेसाठी मोठा ठरू शकतो. मात्र उपराष्ट्रपतींची तरतूद असल्याने हा धोका कमी होतो. तर अशा प्रकारे या कलमाची समीक्षा करता येईल. आता कलमाचे निष्कर्ष काय काढता येईल? हा कलमाचं कन्क्लुजन काय करता येईल? तर कलम 62 हे भारतीय लोकशाहीच्या स्थिरतेचे रक्षक आहे. हे सुनिश्चित करते की देशाचे सर्वोच्च पद कधीही पोरके राहणार नाही. वेळेवर निवडणूक घेण्याचे बंधन घालून हे कलम लोकशाही प्रक्रियेला शिस्त लावते. या कलमाची निष्कर्ष कसा काढता येईल? कन्क्लुजन कसं करता येईल या कलमाचं? तर कलम 62 हे भारतीय लोकशाहीच्या स्थिरतेचे रक्षक आहे. हे सुनिश्चित करते की देशाचे सर्वोच्च पद कधीही पोरके राहणार नाही, रिक्त राहणार नाही. वेळेवर निवडणूक घेण्याचे बंधन घालून हे कलम लोकशाही प्रक्रियेला शिस्त लावण्याचं काम करतं. तर मित्रांनो, आज आपण भारतीय संविधानातील कलम 62 आर्टिकल 62 या कलमाच्या तरतुदी आपण चांगल्या प्रकारे समजून घेतलेल्या आहेत. या कलमाच्या तरतुदी अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ वारंवार पहा, जेणेकरून ह्या कलमाच्या तरतुदी हे कलम तुम्हाला चांगल्या प्रकारे समजेल. असेच कायदेविषयक माहिती मिळवण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. आपल्या प्रियजनांना, मित्रांना हे व्हिडिओज फॉरवर्ड करा, त्यांना पाठवा आणि त्यांचंही कायदेविषयक ज्ञान वाढवण्यासाठी हे व्हिडिओज त्यांना शेअर करा. तर आज आपण इथंच थांबूया. धन्यवाद.